काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागाविती। संतांचे उपकार तुम्हा आम्हाला निरंतर म्हणजे सातत्यपूर्ण जागा ठेवण्याचं काम करतात। मग संतांच्या उपकारांनी तुम्हा आम्हाला सातत्यपूर्ण जागा ठेवलेला आहे। मग तुम्ही आम्ही या संतांना काय देणार आहोत? काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा। अरे आम्ही आमचा जीव जरी संतांच्या पायापाशी ठेवला तरी संतांनी या मातीवरती जे उपकार केले त्या उपकारांची परतफेड तुम्हा आम्हाला कधीच करता येणार नाही। मग संतांनी या मातीवरती उपकार करत असताना काय उपकार केले संतांनी? सहज बोलणे, हित उपदेश, करुणे सायास शिकविते, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा। ते सहज बोलायचे पण तुमच्या आमच्या हिताचं बोलायचे, तुमच्या आमच्या कल्याणाचं बोलायचे। सहज बोलणे, हित उपदेश, करुणे सायास शिकविते, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा। संतांना तुम्ही आम्ही देणार काय आहोत? त्यांच्या ऋणातून तुम्ही आम्ही उतराई कधीच होऊ शकत नाही। मग किती आहेत संतांचे उपकार? तुकोबराय म्हणतात, अरे तुका म्हणे वत्स धेनू वेच चित्ती, तैसे मज येते संभाळित। एखाद्या गायीच्या पोटी नुकतंच एखादं वासरू जन्माला आलेलं आहे आणि हे चित्र तुम्ही तुमच्या आमच्या डोळ्यांसमोर आठवा। या जगाच्या पाठीवरचं सर्वात सुंदर असं चित्र ते असेल। गायीच्या प्रमाणे आपल्या वासरावरती प्रेम करते त्याचप्रमाणे या जगाच्या लेकरावरती प्रेम करण्याचं काम या संतांनी केलं। असा अभंगाचा साधा सोपा अर्थ। विठ्ठल विठ्ठल मायबाप हो, अभंगाच्या चारही चरणांचा अर्थ प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केला। खरं तर आज या निमित्तानं या ठिकाणी 3 दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा आयोजित केला। छोटासा परिहार देत असताना या आपल्या गावचे सुपुत्र थोरात साहेबांचा आणि माझा फोन झाला। आपल्या गावामध्ये साक्षात जगाचा मालक, ब्रह्मांड नायक, विश्वनायक सद्गुरू संत बाळूमामा देवालय आदमापूर, पालखी क्रमांक बग्गा नंबर 16, कारभारी आमचे गुरुवर्य बाप्पू हातनूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हातनूरकर परिवाराच्या काबाड कष्टातून आणि बाळूमांच्या आशीर्वादाने उभा राहिलेला हा 16 नंबरचा बग्गा या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यात मेंढी माऊलीचा विचार, बाळूमामांचा विचार घेऊन फिरत असतो आणि हाच विचार आणि हाच मेंढी माऊलींचा आशीर्वाद, जगाच्या मालकाचा बाळूमामांचा आशीर्वाद आज घेऊन या मांडवगण फराटा या ठिकाणी जगाचा मालक, ब्रह्मांड नायक, विश्वनायक सद्गुरू संत बाळूमामा देवालय आदमापूर बग्गा नंबर 16 या ठिकाणी आला। खरं तर या मातीमध्ये 3 वर्षापूर्वी 9 नंबरचा बग्गा आला होता, बरोबर आहे? 9 नंबरचा बग्गा आला होता। मला सांगायचं इतकंच की जगाच्या मालकाची पावलं कुठेही पडत नसतात। काही दिवसापूर्वी आपण दिवाळी साजरा केला, दसरा साजरा केला, पण मांडवगावच्या फराटा इथल्या माझ्या तमाम मायबापांना माझं सांगणं आहे, अरे तुमच्या आयुष्यातला खऱ्या अर्थाने दिवाळी आणि दसरा कोणता असेल ना, तर जगाच्या मालकाची पावलं ज्या दिवशी तुमच्या या मातीत पडली ना, त्या दिवशी तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा दिवाळी दसरा आला। कारण संतांनी सांगितलंय, साधू संत एती खरा, तोची दिवाळी दसरा। आज या मांडवगणसाठी दिवाळी आणि दसरा कोणता असेल तर बाळूमामांची पडलेली पावलं हीच या ठिकाणी आजच्या मांडवगणसाठी दिवाळी आणि दसरा आहेत। विठ्ठल 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 विठ्ठल। प्रथमतः या मांडवगण फराटाच्या सर्वच माझ्या तमाम मायबापांचं, संयोजक, आयोजक, नियोजक, सुंदर अशी साऊंड सिस्टीम। खरं तर पडद्यावरची माणसं सर्वांनाच दिसतात, पण पडद्यामागची माणसं मात्र कोणाला दिसत नाहीत। पडद्यावरच्या माणसांपेक्षा नेहमीच पडद्यामागच्या माणसांची भूमिका ही काबाड कष्टाची असते। एखाद्याला पडद्यावरती दाखवण्याकरता पडद्यामागची माणसं फार काही कष्ट घेत असतात आणि असंच कष्ट या ठिकाणी ज्या मांडवगणच्या तमाम मायबापांनी घेतलं, ज्या तरुणांनी घेतलं, जगाच्या मालकाची मेंढी माऊली या ठिकाणी येण्याकरता ज्या शेत मालकानं घेतलं, ज्या अन्नदात्यानं घेतलं, त्या सर्वांचं टाळ्यांच्या गजरात प्रथमतः या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो। टाळी वाजली पाहिजे सर्वांसाठी। खरं तर टाळी जोरात वाजली पाहिजे, कारण टाळी वाजवण्याचे 2 फायदे आहेत। एक
नंबर 1, टाळी वाजवल्यानंतर रक्ताभिसरणाची क्रिया वेगाने होते आणि माणसाला हार्ट अटॅकचं प्रमाण कमी येतं. विल्यम हार्वे नावाचा एक शास्त्रज्ञ आहे, त्यानं रक्ताभिसरण क्रियेचा शोध लावला आणि त्यानं सांगितलं की टाळी वाजवल्यानंतर रक्ताभिसरणाची क्रिया वेगाने होते, कारण माणसं जायची 2च कारण आहेत, एक अटॅक आणि दुसरं अपघात गेला आणि दुसरं डिशक्याव. काय पोरांनो? डिशक्याव, गाडीचा अपघात. त्याच्यामुळं टाळी वाजवल्यानंतर आपल्याला जगाच्या मालकाच्या दरबार टाळी वाजवल्यानंतर कधीही अटॅक येणार नाही. दुसरं कारण आपण वैज्ञानिक कारण पाहिलं, आध्यात्मिक कारण पाहत असताना, कारण आपल्या इथून पुढे कमीत कमी 1 तास कीर्तनात टाळी वाजवायचं आहे. आध्यात्मिक कारक सांगत असताना ज्ञानोबा माऊली, लाडक्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो, तमाम मायबापांनो, हात वरती करा जे जे पंढरीची वाट चालतात. पंढरीची वाट वारी किती जणांनी केली त्यांनी हात वरती करा. मांडवगणमध्ये वारी करणाऱ्यांनी हात वरती करा. वारी वारी पंढरीची वारी ज्यांनी केली आळंदीपासून पंढरपूरपर्यंत, हात जगाच्या मालकात दरबारात खरं हात वर करायचं ज्यांनी आतापर्यंत वारी केली. एवढे जण आहेत ना, टाळे वाजवा सगळ्यांसाठी, वारी करण्यासाठी. वाजवण्याचा दुसरा फायदा आहे, ज्या माणसाने कधीही पंढरीची वारी केली नाही पण जगाच्या मालकाच्या दरबारात कीर्तन असो भजन असो आपण टाळी वाजवली की पंढरीच्या वारकऱ्याला जेवढं पुण्य पंढरीच्या वारीला जाऊन प्राप्त होतं तेवढंच पुण्य कीर्तनात आणि भजनात राहून टाळी वाजवणाऱ्या टाळकऱ्याला सुद्धा, श्रोत्याला सुद्धा प्राप्त होतं. ही जगाच्या मालकाच्या दरबारात टाळी वाजवण्याची किमया आहे. म्हणून इथून पुढं कमीत कमी भजन चालू झालं, एखादं चांगला दृष्टांत झाला तर जगाच्या मालकाच्या दरबारात सेवा घडावी असं वाटत असेल तर टाळी वाजवायला काय विसरू नका. विठ्ठल विठ्ठल असो. मायबाप हो, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. संतांच्या उपकारांची महती सांगत असताना 8:15 वाजायला आले आहेत. 9 वाजता आपल्याला कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. 45 मिनिटांमध्ये जगाच्या मालकाचं चरित्र आपल्याला संक्षिप्त रूपाने पाहायचं आहे. खरं तर ज्या ज्या वेळेस जगाच्या मालकाची कीर्तनरूपी सेवा असते त्यावेळेस सासू सुनाच्या गप्पा गोष्टी, पुढचं पाऊल मागचं पाऊल, या गोजीरवाण्या घरात तुझ्यात जीव रंगला आणि ह्याच्यात जीव रंगला, राजकारणाच्या गप्पा गोष्टी, हे सगळं काही बाजूला ठेवून जगाच्या मालकाच्या चरित्रावरती बोलणं हे अपेक्षित आहे. कारण ज्या वेळेस अखंड हरिनाम सप्ताह असतो आणि अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपण पाहतोच हा नामजप, अखंड हरिनाम सप्ताहामध्ये शेवटचं कीर्तन काल्याचं असतं आणि काल्याच्या कीर्तनामध्ये संपूर्ण अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता असते आणि सांगतामध्ये फक्त आणि फक्त चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. त्याचप्रमाणे बाळूमामांच्या दरबारामधील सेवेला सुद्धा एक नियम आहे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे आकोळे. विठ्ठल विठ्ठल काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. अरे संतांचे उपकार या मातीवरती अनंत मायबाप, त्यांच्या उपकारातून तुम्हा आम्हाला कधीच मुक्त होता येत नाही. या भारत देशाच्या मातीचा इतिहास जर पाहिला तर या भारत देशाच्या मातीचा इतिहास पाहत असताना भारत देशामध्ये आम्ही मातृ पितृ देव भव म्हणतो. आम्हाला मातृ पितृ देव भव म्हणतो, आम्ही माता पित्यांना देव मानतो. आम्हाला माता पित्यांच्या उपकारातून तुम्हा आम्हाला कधीच मुक्त होता येत नाही. जेवढे माता पित्याचे उपकार तुमच्या आमच्यावरती आहेत ना तेवढेच उपकार या संतांचे सुद्धा तुमच्या आमच्यावरती आहेत. अरे या संतांच्या उपकारातून सुद्धा तुम्हा आम्हाला कधीच परतफेड करता येत नाही बाईबाप. मग नक्की संत म्हणायचं कुणाला? संतत्वाची व्याख्या करत असताना निळोबाराय नावाचे संत होऊन गेले आणि निळोबारायाने संतत्वाची व्याख्या करताना फार साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं. निळा म्हणे तेची संत, कृपावंत सुखसिंधू. निळोबाराय म्हणतात जे कृपावंत आहेत, जे सुखाचा महासागर आहेत त्यांना म्हणायचं संत. अरे अवघाची संसार सुखाचा करेन, आनंदे फरेन तिन्ही लोक. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. असं म्हणणाऱ्या माझ्या ज्ञानोबारायाने सुद्धा संतत्वाची व्याख्या केली. दया क्षमा ज्याचे अंगी, तैसे तुम्ही संत जन. ज्याच्या अंगामध्ये दया आहे, क्षमा आहे, जो शांतीचा महासागर आहे त्याला संत म्हणायचं. आणि तुकोबरायांनी सुद्धा तुका झाला असे कळस,
भजन करा सावकाश. संत साहित्याचा कळस जे तुकोबराय झाले त्यांनी सुद्धा संतत्वाची व्याख्या केली. संत साहित्याचा पाया ज्ञानोबरायांनी या मातीत रचला आणि पाया रचत असताना स्वतःला या मातीत काढून घेतलं. संत ज्ञानोबरायांनी पाया रचला, नामदेवरायांनी भिंती रचल्या, एकनाथ महाराजांनी खांब दिले, तुकोबराय कळस झाले, बहिणाबाईंनी ध्वज फडकावला. मायबाप संत साहित्याचं मंदिर पूर्णत्वास आलं. तुकोबरायांनी संतत्वाची व्याख्या करताना सांगितलं, तुका म्हणे त्याची संत सोसी जगाचे. अरे संत कोणाला म्हणायचं याविषयी सांगताना तुकोबराय म्हणतात, अरे जगावरती संकट आल्यानंतर ते संकट पहिल्यांदा निर्दय छातीनं स्वतःवरती जो झेलतो ना त्याला म्हणतात संत. अरे संत कोणाला म्हणायचं? मी नेहमीच महाराष्ट्राच्या मातीमध्ये मायबाप सांगत असतो, ज्याच्या विचाराचा कधी होत नाही अंत त्याला म्हणतात संत, त्याला म्हणतात संत. विठ्ठला 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 विठ्ठला. मग ज्ञानोबरायांनी संत साहित्याचा पाया रचला, तुकोबराय कळस झाले, नामदेवरायांनी भिंती रचल्या, एकनाथरायांनी खांब दिला, बहिणाबाईंनी ध्वज फडकवला. मायबाप संत साहित्याचं मंदिर पूर्णत्वास आलं. संत साहित्याचं मंदिर पूर्णत्वास आल्यानंतर संत साहित्याच्या मंदिरातला गाभाऱ्यातला अंधकार दूर कोण करणार असा इथल्या व्यवस्थेला प्रश्न पडला. आणि सृष्टीला या व्यवस्थेला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता, धर्माची संस्थापना करण्याकरता, माणसाच्या हृदयात भक्तीचा सूर्य पुन्हा एकदा निर्माण करण्याकरता मायबाप ऐकली हलसीत नाताना हाक माझ्या सुंदरा माताची. 9 महिने 9 दिवसांचं बाळ होतं सुंदरा मातेच्या पोटामध्ये. आणि मायाप्पाने सुंदरा माताने आप्पाच्या वाडीच्या हलसीत नाताला अरे मागणं मागितलं, हे हलसीत नाता, हे शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदिता शिवनाम, तयान बाधे क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष, शिवतेकता प्रत्यक्ष, एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव, कळी काळाचा भेव निवारणाऱ्या हे शिव मलारी अवतारा, हे हलसीत नाता. या सुंदरा मातेचं तुझ्या समोर एकच मागणं आहे, पुत्र व्हावा इस्सा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. हलसीत नाता, अरे आजपर्यंत तुझी वारी केली, तुझी भक्ती केली, पण या सुंदरा मातानं तुझ्या समोर काहीच नाही मागितलं. पण हलसीत नाता, अरे या तुझ्या लेकीच्या पदरामध्ये असा पुत्र दे, त्याचा त्रिलोकात झेंडा फडकला पाहिजे. अरे हलसीत नाताच्या डोळीवरचं फूल पडलं सुंदरा मातेच्या पदरात, दिला आशीर्वाद शिवमलारी मार्तंडाने. आणि आशीर्वादाचं फलित म्हणून 9 महिन्यांची 9 दिवसांची सुंदरा माताच्या पोटात बाळ असताना एकादशीचा उपवास केला रविवारी सुंदरा मातेनं. द्वादशीचा दिवस होता, शके 1814 आश्विन शुद्ध शुक्ल पक्ष 3 ऑक्टोबर 1892 वार होता सोमवार. 4:23 रुद्राचा अवतार ब्रह्मांड नायक विश्वनायक सद्गुरु संत मायाप्पा आणि सत्यवा म्हणजे सुंदरा माताच्या पोटी जन्माला आला. वै बाप जन्माला आला. 33 कोटी देवांना आनंद. बाळू मामा वैदा वैदा सर्वांच्या हातवरती कान मेंढ केला पैदा व पैदा.
वैथव वैथव त्यानं केल्या मेंढ्या पैजव पैजव. मायबाप रुद्राचा अवतार, जगाचा मालक, संत बळवांचा जन्म, मायाप्पा सुंदरात मातेच्या पोटी आला. जगाच्या मालकाचा जन्म झाला. 33 कोटी देवांना आनंद झाला. निसर्गातील पशु पक्षी किलबिल करायला लागले. महासागर सुद्धा आनंदाने लाटा महासागराच्या यायला लागल्या. 33 कोटी देवांनी फुलांचा वर्षाव केला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाचाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या पृथ्वीला तारणारा, या सृष्टीमध्ये धर्माची संस्थापना निर्माण करणारा रुद्राचा अवतार मायबाप हो जन्माला आला. ज्याप्रमाणे लहान बाळ जन्माला आल्यानंतर घरामध्ये अंगाई गायली जाते, ओव्या गायल्या जातात, त्याप्रमाणे जगाच्या मालकाच्या दरबारात ढोलांचा नाद घुमू लागला. जगाचा मालक सुंदरा माता व मायाप्पाच्या पोटी जन्माला आला. मायबाप विठ्ठल विठ्ठल. ज्याप्रमाणे जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण यांचं चरित्र आहे. भगवान श्रीकृष्णांनी गायी राखल्या म्हणून त्यांना गोपाळ असं म्हटलं जातं. गायी राखणारा गोपाळ झाला आणि मायबाप हो मेंढ्या राखणारा या जगाचा मालक झाला. त्याचं नाव आहे बाळू मामा. त्याचं नाव आहे बाळू मामा. बाळू मामांचा इतिहास पाहत असताना, बळवांचं चरित्र पाहत असताना मराठी चित्रपटाच्या माध्यमातून, सिरियलच्या माध्यमातून, ओव्यांच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून आजपर्यंत आपण चरित्र पाहिलं. पण आज थोडंसं आगळं वेगळं चरित्र आपण बाळूमामांचं ऐकणार आहे. आज या पृथ्वीला तारणारा शेवटचा संत, शेवटचा देव, शेवटचा अवतार म्हटलं तरी काय हरकत नाहीये. बाळूमामा म्हणजे काय साधी सुधी व्यक्ती नाही मायबाप. ज्याच्यापासून ही सृष्टी निर्माण झाली त्या सृष्टीचा विधाता म्हणजे बाळूमामा आहे. कारण बाळूमामा साक्षात शिवाचा अवतार आहे. शिवापासूनच जीव तयार झाला आणि ज्या शिवापासून जीव तयार झाला त्याच शिवाचा अवतार म्हणजे बाळूमामा आहे. बाळूमामाची ताकद, बळवांचं सामर्थ्य फाट आहे. पण बाळूमामाची ताकद, बळवांचं सामर्थ्य, बळवांचा आशीर्वाद प्राप्त करण्याकरता काय करावं लागतं हेच आजपर्यंत आम्हाला अन्ना समजलं आहे. आणि ते समजण्याकरता हा आजचा ज्ञानयज्ञ सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. जगाच्या मालकाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर मायबाप हो जगाच्या मालकाच्या दरबारात आल्यानंतर काहीच गोष्टींना फार महत्त्व आहे. बाळू मामाच्या दरबारात आल्यानंतर जर कोणत्या गोष्टीला फार महत्त्व असेल तर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सेवा. जगाचा मालक हा सेवेचा भुकेला देव आहे. बाळू मामा सांगायचे, अरे जो कोणी माझी सेवा करणार त्याला हा बाळू मामा मेवा देणार. बाळू मामांचा आशीर्वाद तुम्हाला पाहिजे असेल तर बाळूमामाच्या दरबारात आल्यानंतर सेवेला महत्त्व द्या. मग सेवा कोणती असेल, इथं आलेल्या माता भगिनींना तुम्हाला सेवा करायची. बाळूमामाची बकरी नाहीत राखता येत लाडक्या बहिणींनो आपल्याला, पण तुम्ही इथं आल्यानंतर सेवा करू शकता. या ठिकाणी बाळूमामांचा भंडारा उत्सव झाल्यानंतर त्याची भांडी असतील ती भांडी घासून तुम्ही सेवा करू शकता. रस्त्याने चालत असताना एखादा काटा तुमच्या पायात टोचला तर तो काटा बाजूला टाकून देऊन दुसऱ्याच्या पायात टोचणार नाही, ही सुद्धा सेवा आहे. तुम्हाला सेवा करायची लाडक्या बहिणींनो. अरे या जगाच्या मालकाची, बाळूमामांची सेवा करायची ना, ज्या वेळेस तुम्ही घरामध्ये स्वयंपाक दररोजच करता, अरे पण हाडाची कडे रक्ताचं पाणी करून ऊन वारा वादळ याच्यामध्ये अरे माझा मेडका बांधव जगाच्या मालकाची मेंढर सांभाळत असतो. माता मौल्यानं तुम्हाला सेवा करायची ना, तर अरे तुम्ही जी घरात तुमची भाकर टाकून तुमच्या घरातल्या माणसांची उपजीविका करताना तीच भाकर आणि तीच चटणी अरे जगाच्या मालकाच्या दरबारात घेऊन या आणि जगाच्या मालकाच्या मेंढक्यांच्या अरे पोटात तुमची भाकर जाऊ द्या. ही जगाच्या मालकाची सगळ्यात मोठी माता मौल्यानं तुमच्या करता सेवा असेल. यापेक्षा कोणती सेवा माता मौल्यानं तुमच्यासाठी केली पाहिजे. यत्रे नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. जिथं मातांचा, आईचा सन्मान होतो तिथं साक्षात ईश्वर सुद्धा सहवास करतात.
जगाच्या मालकाच्या दरबारात अरे मेंढक्यानंतर जर पहिलं महत्त्व कोणाला जगाच्या मालकाने दिलं असेल, भावी भक्तांच्या रांगेमध्ये दर्शन घेण्याचं महत्त्व कोणाला दिलं असेल, भावी भक्तांच्या रांगेमध्ये अरे मेंढक्या बांधवानंतर महाप्रसाद घेण्याचं भाग्य कोणाला दिलं असेल, तर माझ्या ताईनं आईनं हे भाग्य जगाच्या मालकानं बाळूमामांनी तुमच्या पदरात टाकलंय. यापेक्षा कोणता बळवांचा आशीर्वाद माता माऊलीनं तुमच्या आमच्यावरती असला पाहिजे. नुसतं खुर्चीत बसतात अक्कासाहेब, पोरो खुर्चीत बसतात अक्कासाहेब आणि कारभार करतात दादासाहेब, असं नाही. स्त्रियांना आज 50% आरक्षणाची गरज आहे का? ते म्हणतात हाय महाराज, कसं तरी मिळालंय सावित्रीच्या जिजाऊच्या अहिल्याच्या आशीर्वादानं, निश्चितपणे आहे. पण स्त्रियांना 50% आरक्षणापेक्षा 100% संरक्षणाची गरज आहे. यावर तुमचं मत काय? काय पोरो, बरोबर आहे का नाही? पोरो मांडवला होते म्हणजे बरोबर आहे. विठ्ठल माय बाप जगाच्या मालकाच्या दरबारात लहानपण दे ग देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर फार त्यासे अंकुशाचा मार. ज्याप्रमाणे बाळांनो तुमचं लहानपण चाललंय का नाही, तुमचं तसंच लहानपण जगाच्या मालकाचं सुद्धा झालं. पण तुम्ही लहानपणी काय खेळता? काय खेळता? गोट्या? ते असं करते मला गोट्या खेळता काय? पण आताची पोरं गोट्या खेळत नाहीत. काय खेळता? मोबाईलवरती टॉम अँड जेरी. अजून काय खेळता? पबजी. घरात आयला येत नाही सब्जी आणि पोरग खेळते पबजी. विठाला विठाला. जगाचा मालक लहानपणी काय करायचा पोरो माहित आहे तुम्हाला? अरे जगाचा मालक सह्याद्रीच्या कड्या कापरात मेंढी माऊलीला चरायला घेऊन जायचा. मेंढी माऊली ज्याप्रमाणे गवत खाते त्याप्रमाणे जगाचा मालक सुद्धा गवत खायचा. अरे भल्या भल्या मोठ्या झाडावरती शेंड्यावरती जाऊन बसायचा. संध्याकाळ झाली, मेंढर वाड्यात यायची तरी जगाचा मालक बाळूमामा वाड्याकडे यायचा नाही. अरे सुंदरा माता आणि मायाप्पा अरे शोधण्याकरता संध्याकाळी वागर ठुकून बेडावरून जायचा. हे बाळू म्हणून हाक मारायचा अर्थ किंकाळे. आजूबाजूची माणसं म्हणायची बाळूला वेड लागलं, बाळू पशुपक्ष्यांप्रमाणे आवाज काढतोय, बाळू मेंढरांप्रमाणे ओरडतोय, बाळू मेंढरांप्रमाणे गवत खातोय. निश्चितपणे सुंदरा माता व मायाप्पाच्या पोराला वेड लागलं. मायबाप या समाजामध्ये मायबाप हो चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार कोण करत नाही, समाजाची रीत आहे. बाळू मामाला सुद्धा हे पहिल्यांदा जग वेडा म्हटलं, खुळा म्हटलं. अरे पण याच वेड्यानं आणि याच खुळ्यानं आज जगाला वेड लावलं. मायबाप बाळू मामांचा जन्म धनगरी कुळात झाला. कोणत्या जातीत, कोणत्या पंथात, कोणत्या धर्मात, कोणत्या मातीत जन्माला यावं हे तुमच्या आमच्या हातामध्ये कधीच नसतं. कोणत्या जातीत, कोणत्या पंथात, कोणत्या धर्मात, कोणत्या मातीत जन्माला यावं हे तुमच्या आमच्या हातात कधीच नसतं. बाळू मामांचा जन्म धनगरी कुळात झाला, पण बाळू मामांनी उद्धार मात्र उभ्या जगाचा केला, उभ्या जगाचा केला, उभ्या जगाचा केला. मायबाप म्हणून तर बाळूमांच्या आरतीमध्ये म्हटलेले धनगरी कुळाचा उद्धार झाला, अवतरले संत आकुळ गावाला. बालपणी त्यांनी चमत्कार केला, बस्तीचे दर्शन भोजन खायला. बाळूमांचं बालपण आपण पाहिलंय. पण या जगाच्या पाठीवरती कोणतंही कार्य आपल्या आयुष्यात चांगलं घडलं की आपण म्हणतो आपल्यामुळंच घडलं. पण विनेकरी बाबा आपल्या आयुष्यात एखादी दुःखद घटना घडली की आपण म्हणतो देवामुळं घडली. हे देवा काय केलंस? एवढं वाईट करायला नव्हतं पाहिजे, देवावरती खापर पडतो. चांगलं झालं की आपण केलं, वाईट केलं ते देवाने केलं. मायबाप विधीचं विधान जगाच्या मालकालाही कधीच बदलता येत नाही. दुःख तर जगाच्या मालकाच्या आयुष्यात होतं, जगाच्या बापाच्या देवाच्या आयुष्यात सुद्धा होतं. अरे बाळूमामांनी सुद्धा या जगाचा संसार सुखाचा करण्याकरता स्वतःचं घर उन्हात बांधलं, तेव्हा जगाचा संसार मायबाप सुखाचा झाला. स्वतःचं घर उन्हात बांधलं, स्वतःच्या संसाराचा त्याग केला मायबाप जगाच्या संसार सुखाचा करण्याकरता. लहानपणापासून बाळूमामांना वेडा खुळा म्हटलं. चंदू सावकाराच्या घरी चाकरी केली, चंदू सावकाराच्या घरी सुद्धा त्यांच्यावरती अन्याय झाला म्हणून गंगूमाई
नावाची बहीण आहे, तिच्या घरी मामा गेले, तिची पोरं मामा म्हणायला लागली, जग सुद्धा मामा म्हणायला लागलं. पण तिथं सुद्धा मामांना जगाची सेवा करायची होती, जगाचा संसार करायचा होता, तिथंही मामांवरती अन्याय झाला. गंगूबाईनं सत्यवा नावाची पोरगी मामांच्या गळ्यात घातले. तिथं मामांनी पहिलं विधीचं विधान केलं आणि स्वतःचा सासरा अरे भर मंडपात जगाचा निरोप घेऊन गेला. तेव्हा कळालं की बळवंतांच्या वाचेमध्ये सत्यता आहे. वाचा सिद्धी जगाच्या मालकाला. तरी हे जग वेडा म्हटलं, संसार सुरू होता. माय बाप दुःख काय असतं, संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. सह्याद्रीच्या कड्या कपड्यात बाळूमामा मेंढी माऊलीची सेवा करायची. सत्यवाचा आणि बाळूमामाचा संसार सुखाने चालला होता. संसारात कशाची कमी नव्हती. मायबाप सुंदरा मातेचा मायप्पाचा आशीर्वाद होता, हलसित नाथाचा आशीर्वाद होता, मोळी महाराजांचा आशीर्वाद होता. पण सत्यवाला वाटू लागलं, मेंढ्या जेव्हा मेंढी माऊलीच्या पोटी जेव्हा लहान लहानशा कोकरांचा जन्म व्हायचा, शेळीच्या पोटी लहान लहानशा करडांचा जन्म व्हायचा, त्याकडे पाहून सत्यवाला वाटायचं आपल्या सुद्धा पोटी बाळ असलं पाहिजे. कोणत्या आईला वाटत नाही की आपल्या पोटी बाळ असलं पाहिजे. आणि अशीच इच्छा सत्यवानं मनात व्यक्त केली. जगाच्या मालकाच्या आशीर्वादानं धर्मपत्नी सत्यवा पोटोशी राहिली. 6 महिन्यांचं बाळ होतं. सत्यवाच्या पोटी भक्तीचा सूर्य होता. हलसितनाथाची अप्पाच्या वाडीच्या हलसितनाथाची यात्रा आली. सत्यवानं हट्ट धरला, धनी हलसितनाथाच्या यात्रेला धनी मला जायचंय. बाळूमामा सांगू लागले, सत्यवा पोटोशीस तू, यात्रेला फार गर्दी असते. सत्यवा का हट्ट धरतेस, अजिबात जायचं नाही. पण ऐकेल ती बायको कसली मायबाप. बाळूमामा मेंढरं घेऊन सह्याद्रीच्या कड्याकपड्यात निघून गेले. जसं बाळूमामा मेंढरं घेऊन चरायला निघून गेले, तसं आईला सत्यवानं हट्ट धरला आणि गंगूवत्या आणि सत्यवा अप्पाच्या वाडीला जायला निघाली. भर रस्त्यात जात असताना बोराटीच्या काट्यामध्ये सत्यवाचा पदर अडकला. सत्यवा धापकन खाली पडली. मायबाप क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. सत्यवा मोठ्यानं ओरडू लागली, धावा करू लागली. सत्यवाला उचलून आजूबाजूला जाणाऱ्या वाटसरूंनी बिडावरती आणलं. एक मेंढका धावत 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 पळत पळत गेला. मामा विपरीत घडलं. मामा सत्यवा वहिनी मामा बोराटीच्या झुडपात अडकून थापकन खाली पडली. मामा पोटावरती पडली. सत्यवा वहिनी मामा. मेंढका बांधव सांगू लागला. बाळू मामा धावत धावत पळत पळत मेंढराकडून बेडावरती आले. पाहतात तर काय, सत्यवा खाली झोपलेली होती, विवळत होती. आजूबाजूला अनेक मेंढके बांधव जमलेले होते. जगाच्या मालकाच्या डोळ्यातून अश्रू आले. सत्यवाच्या पोटावरती रेड्यावरती बसून आलेला यम मामांनी पाहिला काळ. सत्यवाच्या पोटात असणाऱ्या जगाच्या मालकाचं 6 महिन्यांचं गर्भात असणाऱ्या लेकराला घेऊन यायला आला होता. मामांना पाहताच काळ थरथर थरथर कापू लागला. बाजूला झाला काळ. काळावरती सुद्धा ज्याची सत्ता होती त्याचं नाव आहे बाळूमामा. काळ सुद्धा हात जोडून बाजूला उपस्थित राहिला. मायबाप मामांनी सांगितलं, खबरदार भक्तीचा सूर्य आहे. आणि मामांनी भंडाऱ्याचं रिंगण त्या मातीत प्रथम टाकलं. सांगितलं, किती मोठा प्रसंग आला तरी भंडाऱ्याचं रिंगण ओलाडायचं नाही. सत्यवा पहाट झाली. मायबाप सत्यवाच्या पोटात पुन्हा दुखू लागलं. डोंगर दऱ्यावरती मामा काळाला मागे सारत होता, घोंगडं फिरवत होता. सत्यवाच्या पोटात पुन्हा दुखू लागलं. आणि पहाटेच्या वेळी सत्यवानं आईला सांगितलं, आई पोटात खूप दुखते. आई म्हटली, ये बाहेर जाऊन. सत्यवा विचार करू लागली, आपलं रिंगण कसं ओलाडायचं. सत्यवानं पाऊल टाकताच
तिला आठवण झाली धनीची. पाऊल घेतलं माग. आई म्हटली खुळाय वेडाय काय ऐकते त्याचं, ये बाहेर जाऊन. आणि सत्यवा जेव्हा उजवा पाय टाकते तेव्हा काळ तिच्या पोटुशी असणाऱ्या गर्भात असणाऱ्या बाळावरती झेप घेतो. क्षणार्धात होत्याचं नव्हतं होतं. आणि जगाच्या मालकाच्या भक्तीच्या सूर्याला घेऊन काळ जातो. जगाच्या मालकाला समजतं. बाळूमा धावत येतात, पळत येतात. सत्यवा काय केलं. विधीचं विधान जगाच्या मालकाला सुद्धा मायबाप हो बदलता आलं नाही. 6 महिन्यांचं पोटोशी बाळ काळ घेऊन गेला. आणि त्याच दिवशी उभ्या जगाचा संसार सुखाचा करण्याकरता जगाच्या मालकाने संसाराचा त्याग केला. त्याचं नाव आहे बाळू मामा. त्याचं नाव आहे बाळू मामा. म्हणून तर मायबाप महाराष्ट्राच्या मातीत मी नेहमीच सांगत असतो, या महाराष्ट्राच्या या भारताच्या मातीला काहीच बा लाभले ज्या बांनी या महाराष्ट्राच्या भारताच्या मातीचा उद्धार केला. 12व्या शतकामध्ये या महाराष्ट्राच्या भारताच्या मातीला पावन करण्याकरता एक बा लाभला. त्या बाचं नाव आहे ज्ञानोबा. 16व्या शतकामध्ये या महाराष्ट्राच्या भारताच्या मातीला पावन करण्याकरता 2 बा लाभले. एका बाने हातात घेतली शक्ती आणि एका बाने हातात घेतली भक्ती. 16व्या शतकातल्या 2 बाचं नाव आहे, एकाचं नाव आहे तुकोबा, दुसऱ्याचं नाव आहे शुभा. आणि 21व्या शतकामध्ये या भारताच्या या जगाच्या मातीला पावन करण्याकरता एक बा लाभला. त्या बाचं नाव आहे ब्रह्मांड नायक विश्वनायक सद्गुरु संत बाळू मामा. बाळू मामा, बाळू मामा. आणि याच बाळू मामांनी आज जगाला मायबाप वेट लावलं. बाळूमामांच्या दरबारात काहीच गोष्टींना फार महत्त्व आहे. जर कोणत्या गोष्टीला महत्त्व असेल तर सेवा. बाळूमामा सेवेचा भक्तीचा भुकेला देव आहे. बाळूमामाच्या दरबारात येत असताना ज्याप्रमाणे 100 फूट बाहेर आपण आपली चप्पल काढतो ना, त्याचप्रमाणे मामांच्या दरबारात येत असताना आपल्या मनातला सारा अहंकार, पद, सत्ता, पैसा, संपत्ती, अरे त्या चपले सोबत तुम्ही बाहेर काढून या. जगाच्या मालकाचा आशीर्वाद तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. जगाच्या मालकाचा आशीर्वाद भेटल्याशिवाय राहणार. कारण बाळूमामा नेहमी सांगायचे, अरे मी ज्याला हाय त्यालाच हाय आणि मी ज्याला नाही त्याला अजिबात नाही. मामांच्या शिवविजय ग्रंथामध्ये लिहिलंय मामा नक्की कोणाला हाय. मामांचा दरबार नक्की कोणाला खुलाय. मामांच्या शिवविजय ग्रंथामध्ये फार सुंदर ओवी, जो मनी जाहला मोठा शरीर न भरे ताठा. जो मनी जाहला मोठा शरीरी न भरे ताठा. तया बाळू मामांचा उंबरटा मोकळा असे. अरे बाळू मामांचा उंबरटा कोणालाही मोकळा नाही. ज्याच्या शरीरात नाही ताठा, जन अहंकाराला दिलाय फाटा, त्याच्यासाठी आहेत बाळू मामांच्या मोकळ्या वाटा. त्याच्यासाठीच आहेत बाळूमामांच्या मोकळ्या वाटा. बाळूमामाच्या दरबारात जो मनाने मोठा आहे, ज्याच्यामध्ये अहंकार नाहीये, त्यालाच बाळूमामांच्या दरबारात महत्व आहे. बाळूमामांच्या भंडाऱ्याची ताकद मायबाप हो किती. दिन दुबळ्यांचं रक्षण करतो तो भंडारा आहे. दिन दुबळ्यांचं रक्षण करतो तो भंडारा आहे मायबाप. कन्या रोग्याला औषध देतो तो भंडारा आहे मायबाप. आणि तुमच्या आमच्या आयुष्याचा उद्धार करतो तो भंडारा आहे मायबाप. तो भंडारा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. भंडारा दीन दुबळ्यांचं रक्षण करतो. भंडारा कन्या रोग्याला औषध देतो. आणि मायबाप भंडारा निपुत्रिकाला संतान देतो. मग या भंडारा महोत्सव पहिल्यांदा साजरा झाला कुठं, याचा सुद्धा विचार तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे. तालुका कागल, गाव मेतके. या मेतके गावामध्ये कागल तालुक्यामध्ये पहिला भंडारा उत्सव जगाच्या मालकानं ठरवलं. माणसांना एकत्रित करण्याकरता, माणसांच्या मनामध्ये भक्तीचा सूर्य रुजवण्याकरता 1932 साली कागल तालुक्यातील मेतके गावामध्ये मामांनी पहिला भंडारा उत्सव साजरा केला. वार वेळ जर पाहिली आम्ही तर एकादशीचा दिवस होता बाईबाप. एकादशीच्या दिवशी उपवास सर्वांनी केला आणि द्वादशीला भला मोठा भंडारा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला.
मेतके गावामधल्या भंडाऱ्या उत्सवाला सुद्धा जगाच्या मालकाची परीक्षा पाहण्याकरता मायबाप ढगांचा गडगडाट चालू होता, विजांचा कडकडाट चालू होता, थोड्याच वेळामध्ये पाऊस पडणार होता. परिस्थिती अशी निर्माण झाली होती, अन्न पदार्थाची पातेल्याच्या पाते शिजवली होती. जर पाऊस पडला तर फक्त भुकेला जाणार. मेंढक्या बांधवांनी जाऊन मामांना विनंती केली, मामा थोड्याच वेळात पाऊस पडणार आहे, मामा काय करायचं, कसा महाप्रसाद वाटायचा. त्यावेळेस हातनूरकर होते, शिंगारे होते, जयराम पाटील होते, भोसले सरकार होते. सगळ्यांनी मामांना विनंती केली, मामा पहिला भंडारा उत्सव आहे, पाऊस पडणार आहे, मामा करायचं काय. ढगांचा गडगडाट चालू होता, विजांचा कडकडाट चालू होता. अरे मामा म्हटले, सुकाळीच्या नो काळजी कशाला करतासा, आपण देवाला प्रार्थना करू. मामांनी इंद्रदेवाला हाक मारली, ए इंद्रदेवा जागायस करे, बाळू धनगराची तुला हाक आहे. राजाला भक्ताची हाक फक्त इलेक्शनलाच ऐकू येते, आधी मध्ये ऐकू येत नाही. महा तर 33 कोटी देवांचा राजा आहे, त्याला हाक कशी ऐकू येईल. पुन्हा मामाने हाक दिली, ए इंद्रदेवा जागाच करे. आता इंद्रदेव ऐकना, शेवटी मामा रागाला गेले. मामा म्हटले, ए सुकाळीच्या इंद्रदेवा जागाच करे. एवढा शब्द ऐकताच वज्रास्त्र घेऊन इंद्रदेव प्रकट झाला आणि वज्रास्त्र घेऊन मामांच्या अंगाच्या दिशेने टाकणार. तोच त्याला रुद्राचा अवतार दिसला. मायबाप त्याने हात जोडले, मामा काय आज्ञा आहे. मामांनी सांगितलं, जोपर्यंत मेतके गावामध्ये भंडारा उत्सवाचा कार्यक्रम संपन्न होत नाही, जोपर्यंत माझा भक्त पोटभर महाप्रसाद खाऊन इथून जात नाही, तोपर्यंत तुझ्या पावसाचा एकही थेंब मेतके गावामध्ये पडता कामा नये. माय बाप मेतके गाव सोडलं तर पाऊस धो 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 पडत होता. डोंगर दऱ्यावरती पावसाच्या सऱ्याच्या सऱ्या कोसळत होत्या. पण जोपर्यंत मेतके गावामध्ये भक्तगण महाप्रसाद घेऊन आपापल्या घरी जात नाही ना, तोपर्यंत पावसाचा एकही थेंब मेतके गावामध्ये पडला नाही. अरे पावसावरती सत्ता गाजवणारा या जगाच्या पाठीवरचा थोर संत म्हणजे ब्रह्मांड नायक विश्वनायक बाळूमामा. विश्वनायक बाळूमामा माय बाप. बाळवांची सत्ता फक्त आणि फक्त पावसावरती नव्हती, अग्नीवरती सत्ता आहे, निसर्गावरती सत्ता आहे. मामा त्यांच्या आरतीमध्ये सुद्धा सांगतात, पृथ्वी तलावर मामांची सत्ता, देती वचन आपुलिया भक्ता, आत्मा पुरक्षेत्री समाधी घेता, स्वप्नी दर्शन भक्तांना देता. तुमची आमची सत्ता असते. ग्रामपंचायत झालं की पंचायत समिती झालं की जिल्हा परिषद झालं की लय झालं ते विधानसभा झालं की लय झालं तर लोकसभा, इथपर्यंत तुमची आमची सत्ता, याच्या पुढे सत्ता नाही. पण जगाच्या मालकाची सत्ता पृथ्वी तळावर ते विठ्ठल विठ्ठल. जगाच्या मालकाचे उपकार तुमच्या आमच्यावरती अनंत. अरे जगाचा मालक बळवांचे उपकार तुमच्या आमच्यावरती किती आहेत. अरे तुम्ही आम्ही ठरवलं या जगाच्या मालकाच्या संतांच्या उपकारातून तुम्हा आम्हाला उतराई व्हायचंय, तर तुम्हा आम्हाला कधीच उतराई होता येणार नाही. अरे आपण आपल्या कातड्याचे जोडे करून जरी या बाळूमामांच्या चरणापाशी ठेवले ना, तरी बाळूमामांच्या उपकारातून तुम्हा आम्हाला कधीच उतराई होता येणार नाही. व्हायचंय ना उतराई, तर मामा सांगतात, मेंढी जैसा प्राणी ठेविला चरणी, मग माणूस जैसा गुणी कान ठेवी. अरे मेंढी जैसा प्राणी मी स्वतःच्या चरणापाशी ठेवता ठेवता स्वतःच्या हृदयात ठेवला, मग माणसाला का ठेवणार नाही. अरे मेंढी माऊली कस काय दिसती पांढरा, दिसती पांढरा बाळू मामाची मेंढरा, दिसती पांढरा बाळू मामाची मेंढरा, दिसती पांढरा बाळू मामाची मेंढरा, दिसती पांढरा बाळू मामाची मेंढरा. कशी काय चरती पोकरा, चरती पोकरा बाळू मामाची लेकरा.
सुखाचा संसार आम्हाला आधार झाला सुखाचा संसार गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा हाती काठी भवन पाठी धनगर मोठा हाती काठी धनगर मोठा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा हे गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार राणीवणी डोंगरात राखीतो मेंढर राणीवणी डोंगर राखीतो मेंढर राणीवणी डोंगर राखीतो मेंढर बाळू मामा वाढतोया पायाचा काटा हे गुलाबी गुलाबी मामाचा पेटा हे गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा आत्मापुरात मामाच्या दारात भक्त हा नाचतो आत्मापुरात मामाच्या दारात भक्त हा नाचतो ढोलदाज वाजतो मामाचा जेबीना गाजतो ढोलदाज वाजतो मामाचा जेबीना गाजतो ढोलदाज वाजतो मामाचा जेबीना गाजतो वाजतो हे भंडारा कपाळी हाती घेऊन या काठी हे भंडारा कपाळी हाती घेऊन या काठी राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी राखीतो मेंढर बाळू मामा राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी हे गुलाबी गुलाबी मामाचा पेटा हे गुलाबी गुलाबी मामाचा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा बोला बोला बाबाच्या नावाने सर्वांच्या हातवरती बोला बोला बाळू मामाच्या नावानं बोला बोला बाळूच्या शिळ्या मेंढ्याच्या नावानं बोला बोला रसिकनाथाच्या नावानं बोला बोला मुळी महाराजांच्या नावानं बोला बोला मायक्का सत्यवा देवीच्या नावानं जय बाळू मामा काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागाविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा मायबाप संतांचे उपकार तुमच्या आमच्यावरती अनंत आहेत कीर्तन रूपी सेवेच्या पूर्णविरामाच्या दिशेने जात असताना जगाच्या मालकाच्या दरबारात जगाच्या मालकाची सेवा करा मामा सांगायचे जो कोणी माझ्या मेंढी माऊलीची 1 दिवस 2 दिवस सेवा करणार जर कोणत्या भक्तानं माझ्या मेंढी माऊलीची 6 महिने सेवा केली तर जगाचा मालक अरे त्याच्या घरातलं 18 विश्वाचं दारिद्र्य दूर केल्याशिवाय जगात नाव सांगणार नाही बाळू मामा जगाच्या मालकाच्या दरबारात मेंढी माऊलीची सेवा करा आयुष्यात काहीच कमी पडणार नाही बाईबाप ज्ञानदानाची सेवा असेल अन्नदानाची सेवा असेल मेंढी माऊलीची सेवा असेल ही सगळ्यात मोठी सेवा जगाच्या मालकाच्या दरबारात त्या सेवेला महत्व आहे मामांना जर तुम्हाला मला मामांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर मामांना तुम्हाला मला शोधायचा असेल त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असेल त्यांचं दर्शन घ्यायचं असेल तर मामांच्या महाराष्ट्राच्या मातीत 19 बग्गेत मायबाप कोणत्याही बग्ग्यावरती जा आदमापूरच्या मातीत गेल्यानंतर मरुगबाईच्या पदस्पर्शनं पावन झालेल्या भूमीमध्ये जगाच्या मालकाचं सुंदर असं दर्शन तुम्हाला मला घडतं ना तेच दर्शन जर तुम्हाला या महाराष्ट्राच्या भारताच्या मातीत घडायचं असेल तर जगातले 193 देशामध्ये हे दर्शन कधीच घडणार नाही भारत देशामध्ये हे फक्त दर्शन घडेल 19 बग्ग्यावरती कधी जा मेंढी माऊलीच्या चरणापाशी जाऊन अरे मेंढी माऊलीच्या चरणाची धूळ स्वतःच्या मस्तकी लावा 1 मिनिट डोळा मिटा साक्षात जगाचा मालक बाळू मामांचं दर्शन तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही बाळू मामांचं दर्शन तुम्हाला एवढी ताकद मेंढी माऊलीच्या चरणापाशी आहे मामा सांगायचे
तेत भंडारा हेची गंध, तोची तोडे बंद, तोची फोडे बांध अज्ञानाचे. अरे अज्ञानाचे बांध फोडतो ना, तो आहे भंडारा. मामाच्या दरबारात आल्यानंतर मामा नेहमी सांगतात, अरे नीतीने वागावे कमीनाय होत, उन्मत्ताला मामा शासन करीत. ज्याला सुखाचं आयुष्य जगायचंय ना लेकरानो, त्यांना नीतीनं वागा. कारण संतांनी असंही सांगितलंय, नियत तेरी साफ हो तो भगवान भी तेरी दासी है. बळवांच्या दरबारातून सेवेतून फक्त एक घेऊन जा, तुमची नियत साफ ठेवा. सर्व